Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. इन्व्हेस्टर खरोखर म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न बनवतात का असे बरेचसे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये मिळत होते. त्याच्यामुळं मी माझे जे काही क्लायंट्स आहेत त्यांचं नाव हाईड करून आणि स्कीम हाईड करून हे व्हिडिओ बनवत आहे. हे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात तुमचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेण्यासाठी आणि तुम्हाला भविष्यामध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 22 ते 20 वर्षाला फायनान्समध्ये स्वतःसाठी काम करत होतो. सुरुवातीची 5-7 वर्ष प्रचंड त्रासात किंवा मी म्हणेल पैसे घालवण्यातच गेलेले आहेत माझे, आणि ऑनवर्ड मात्र खूप चांगले पैसे मला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिळाले. आणि पुढे चालून मी म्युच्युअल फंडमध्ये MFD म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन करायला सुरुवात केली, जेणेकरून जे माझ्या जवळची लोक होते, मित्र नातेवाईक होते, त्या सर्वांना मी हे सांगत होतो. पण ते कुठे करायचं, काय करायचं ते डिले करत होते. तू करून दे असं मला सांगत होते, आणि मग मी ते करून देण्यासाठी NISMची एक्झाम पास झालो आणि पुढे ARM घेऊन मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये माझ्याकडं 2018 साली एक व्यक्ती इन्व्हेस्टर म्हणून आले. ॲज युजल प्रत्येकाचा विश्वास नसतो, तसं त्यांचाही नव्हता. आणि मग त्यांनी स्वतःच खूप साऱ्या स्कीम डिसिजन घेतल्या आणि त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट केले. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची पहिली स्कीम जी माझ्याकडे सुरू झाली होती, जर तुम्ही इकडे पाहाल तर इथे 4/10/2018 4/10/2018ला त्यांनी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. पुढे 2 वर्ष त्यांनी काहीही केलं नाही. 2020ला जेव्हा मार्केट खाली गेलं त्यावेळी मी त्यांना परत एकदा फोन केला आणि त्यांना सांगितलं की प्रचंड मार्केट पडलेलं आहे आणि तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट वाढवा. तर त्यांनी 27/4/2020ला काही पैसे टाकले. ऑनवर्ड त्यांनी 26/10/2020ला पण काही पैसे टाकले. असं ते पुढं वाढवत त्यांनी आता 2026ला पण चांगले पैसे टाकलेत. 22ला चांगलं इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही जर इकडे डेट्स पाहत असाल तर 22ला बऱ्यापैकी त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, आणि 2026ला म्हणजे आत्ता एक 2 महिन्यापूर्वी वगैरे त्यांनी बरेचसे पैसे टाकलेत. असं त्यांचं टोटल जे इन्व्हेस्टमेंट आहे ते साधारणपणे 1 करोड रुपयांचं झालं आहे. आणि या सगळ्या जर्नीमध्ये आत्तापर्यंत त्यांना 54 लाख रुपये, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, एकाच दिवशी केलेली इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तरीसुद्धा 54 लाख रुपीजचा साधारणपणे बेनिफिट झालेला आहे, फायदा झालेला आहे. मित्रांनो, हे वोलेटाईल आहे, कमी जास्त होतं आहे, मार्केट एवढं काही चांगल्या लेवलला नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये यांना जो CAGR मिळाला आहे तो साधारणपणे 17% आसपास आहे. हे काही पास्ट परफॉर्मन्स म्हणजे फ्युचर प्रोजेक्शन आहे असं काही नाही आहे. फक्त मी तुम्हाला ते दाखवतोय की अशा पद्धतीचे रिटर्न म्युच्युअल फंडला बनत आहेत. आता तुम्ही जर कंपॅरिझन केलं तिथं बेंचमार्कचं पण कंपॅरिझन विथ द स्कीम दिलेलं आहे. जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर बेंचमार्कला कसं त्यांच्या स्कीमनी परफॉर्म केलं किंवा त्यांनी जे काही सिलेक्शन केलं होतं, 32% बेंचमार्क रिटर्न आहे, तर 55% स्कीमला. इथं 17%, इथं 16.5%, इथं अर्धा टक्का कमी आहे. इथं 12%चे आहेत, इथं 15%चे रिटर्न आहेत. 3%नी आउट परफॉर्म केलेलं आहे. इथं 11%चे, इथं 14%चे, इथं 9%चे, 10.5%चे, इथं 12-13%चे आहेत, इथं 17%चे. म्हणजे स्कीमला रिटर्न हे जास्त आहेत बेंचमार्कपेक्षा किंवा त्या कॅटेगरीपेक्षा. जर तुम्ही ओव्हरऑल सगळं काढलं तर तुम्हाला दिसेल अजूनही पुढे इथं 12 आहे, इथं 16 आहे, किंवा इथं 98 आहे, इथं 102 आहे. आत्ताची रिसेंट इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून ते दिसत आहे. इथं 32 आहे, इथं पण 32 आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही थोडंसं म्हणजे ॲग्रेसिव्ह अप्रोच किंवा काय म्हणता येईल फंड सिलेक्शन किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अप्रोच करतात आणि त्यांनी ते केलेलं आहे. सो आय रिअली ॲप्रिशिएट की हे जे क्लायंट आहेत त्यांनी खूप चांगला पोर्टफोलिओ बनवला आहे. आणि डेफिनेटली जे काही फंड हाऊसेस मार्केटचा ओव्हरव्ह्यू देतात किंवा माहिती देतात ती पोचवण्याचं काम आम्ही हमेशाच लोकांपर्यंत करतो. किंवा जेव्हा आता 2 महिन्यापूर्वी मार्केट जेव्हा खाली होतं, 66 दिवसापूर्वीची तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट दिसत असेल तर यू विल सी हे 22/4 लुक ॲट हिअर 27/4/2026 27/4/2026ला ही इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केलेली आहेत. तो यावेळेला त्यांचा फोन आला होता की सर मार्केट खाली आहे तर कधी टाकलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर बट ऑब्वियस त्यावेळेला मार्केटची परिस्थिती म्हणजे तुम्ही जर 4था महिना जर ॲनालिसिस केला तर 3 मार्च आणि एप्रिलमध्ये बऱ्यापैकी इस्रायल इराण होतं आणि त्यावेळेला हे झालं होतं. सो
जे काही फंड हाऊसेस असतात किंवा जे फंड मॅनेजर्स असतात त्यांच्याशी जेव्हा कम्युनिकेशन होतं तेव्हा ते मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे किंवा फेअर व्हॅल्यूड आहे किंवा नक्की काय अप्रोच केला पाहिजे असे प्रश्न येतात, तेव्हा फंड मॅनेजर गाईड करतात की ठीक आहे, यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टरला तुमच्या सांगू शकता की तुम्ही अजून जर तुमची परिस्थिती असेल, मानसिकता असेल तर पैसे लावले पाहिजेत. सो सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की अशा वेळेला लोक घाबरलेली असतात किंवा इन्व्हेस्टर घाबरलेले असतात आणि अशा वेळेला फंड मॅनेजरचा व्ह्यू किंवा फंड हाऊसचा व्ह्यू त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम MFD आमच्यासारखी लोकं करत असतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना ते हायसं वाटतं, धीर वाटतो आणि मग ते इन्व्हेस्टमेंट्स वाढवतात आणि मग त्या इन्व्हेस्टमेंट फॅब्युलस रिटर्न देतात. म्हणजे जर तुम्ही खालच्या लेवलला तर तुम्ही जर बघाल की आज ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही पाहाल तर टेंटेटिव्हली ही जी पहिली 66 दिवसाची स्कीम आहे 114% CAGR, 15% पैसे वाढलेत आणि ही दुसरी जी स्कीम आहे याच्यामध्ये सुद्धा 60%. म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगते की एवढे रिटर्न बनतात, मी फक्त हे तुम्हाला दाखवतोय की जर तुमच्याकडं योग्य वेळेला योग्य इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्ही त्याचा फायदा घेऊन खूप चांगले पैसे बनवले जाऊ शकतात. मार्केट जेव्हा खाली असतं, आता इस्रायल, इराण किंवा US इराक चालू होतं त्यावेळेला विषय हा होता की सगळेच लोक घाबरलेले होते, क्रूड ऑइलचा विषय होता, प्रचंड वाढलं होतं आणि बरंचसं काही काय म्हणतात तळ्यात मळ्यात परिस्थिती होती. मग अशा वेळेला न घाबरता ठाममध्ये मार्केटमध्ये उभं राहणं आणि उभंच नुसतं नाही राहणं तर इन्व्हेस्टमेंट पण वाढवणं हे फार महत्त्वाची गोष्ट ठरते आणि असं जेव्हा लोक करतात तेव्हाच वेल्थ क्रिएट होते. आत्ता त्यांचा विश्वास 1-2 सायकल त्यांनी पाहिल्यात. 2018ला त्यांनी सुरुवात केली होती, कोविड आला होता, तो डाऊनफॉल पाहिला होता, तेव्हा त्यांनी कदाचित इन्व्हेस्टमेंट नाही केली किंवा नाही 2020ला त्यांनी केली इन्व्हेस्टमेंट परत एकदा, कारण त्यांचे चांगले रिटर्न होते आणि मग त्यांनी 20ला पण 4थ्या महिन्यात इन्व्हेस्टमेंट माझ्या माहितीनुसार जेव्हा मार्केट बऱ्यापैकी करेक्ट झालेलं होतं. आय विल शो यू. म्हणजे जर हे जे व्ह्यू आहेत, तुम्ही जर फंड मॅनेजरचे व्ह्यू किंवा सगळ्यात जर विचार केला तर 2020ला हे जर तुम्ही बघाल 4थ्या महिन्यातली इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 27/4/2020 म्हणजे मार्केट बऱ्यापैकी डीप मारलं होतं त्यावेळेच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, हे 20ची इन्व्हेस्टमेंट आहे इथं दिसते तुम्हाला. तर जेव्हा जेव्हा डीप असते तेव्हा जर पैसे टाकले तर बेटर परफॉर्मन्स तुम्हाला भेटतो आणि त्यासाठी तुमच्याकडे एखादा एक जाणकार व्यक्ती असेल तर तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. तर अशी मदत तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. माझं अजिबात म्हणणं नाही आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊ नका किंवा काय, पण तुम्हाला जर नाही कळत आहे, तुम्हाला जर भीती वाटते, जर तुम्हाला मार्केटचे ओव्हरव्ह्यू किंवा आउटलुक मिळत नसेल कुठून, तर डेफिनेटली यू मस्ट ट्राय सम MFD असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला MFDचं कमिशन लई जातं आहे असं काही तुम्हाला जर कोणी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल, इनिशियल स्टेजला तर काही नसतं आहे, म्हणजे ही मी तर म्हणतो हमाली असते. 5-10 हजाराची SIP तुम्ही करता ती हमाली आहे. तुमच्या कुठल्याच MFDला फार पैसे मिळतात असं काही नाही आहे. हा ऑनवर्ड तुम्ही करोडो रुपयांचा पोर्टफोलिओ बनवला त्यावेळी मग तुम्ही HNI क्लायंट बनता, त्यावेळी तुम्ही RIला अप्लाय केलं पाहिजे, रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, आणि मग त्यांची फी दिली पाहिजे अपफ्रंट आणि मग तुम्ही ते केलं पाहिजे. पण इनिशियल स्टेजला जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, पाण्यात पडायचं आहे, त्यावेळी मात्र तुमच्यावर कोणीतरी असेल तर मला वाटतं बेनिफिशियल राहू शकतं. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे येऊनच करा. माझं असं मत आहे की मित्रांनो, चांगला MFD शोधा, त्याच्याबरोबर जा. सुरुवातीच्या काळात तुमची चांगली वेल्थ क्रिएट झाली, खूप चांगले पैसे बनले, 2-5 कोटी रुपयाचं तुमचं कॉर्पस तयार झाला, त्यावेळी तुम्ही RI ट्राय केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या काळात तर तुम्ही अशी RIची फी नाही देऊ शकत. साधारणपणे ते 20-25 हजारापासून 1.5 लाखापर्यंत चार्ज करतात फीज. मग तेवढे तर तुम्हाला शक्य नाही आहे किंवा ते माहीत नाही आहे काय होणार आहे, ती मानसिकता पण नाही आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळी MFD तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे मीच नाही तर तुम्हाला कोणी पण सांगेल. ठीक आहे, आणि मी जे सांगणार ते जेन्युइन सांगण्याचा प्रयत्न करणार. माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जे कोणी मला फॉलो करतायत त्यांची वेल्थ क्रिएट व्हावी, त्यांना हे जे काही वरदान मिळालं, मी म्युच्युअल फंडला वरदान म्हणतो, ते त्यांनी वापर करावा याच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. शेअर याच्यासाठी करा की खरंच खूप साऱ्या लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड सट्टा आहे आणि मग त्या पैसे बनणार की नाही बनणार हा पण विषय असतो. सो त्यासाठी तुम्ही शेअर नक्की करा. भलेही तुम्ही शेअर नाही केलं तर तुम्ही कृती मात्र नक्की करा असं मला वाटतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.